तर अर्थसंकल्पाचा नेमका काय ते देखील आपण पाहूयात। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर आता 5% कर, तर 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10% कर भरावा लागेल। 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर, तर 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर भरावा लागेल। 15 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर द्यावा लागेल। केंद्र सरकारनं मुद्रा लोनची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवली, तर MSME साठी क्रेडिट गॅरंटी स्कीमची अर्थसंकल्पात घोषणा। शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर आता 3% सूट मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा। स्टँडर्ड डिक्शनची मर्यादा 50,000वरून 75,000पर्यंत वाढवली। पेन्शनची मर्यादाही 15,000वरून 25,000पर्यंत वाढवण्यात आली आहे। याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होणार। निर्मला सीतारामन यांची माहिती। अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत। विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जात 3% सूट मिळणार। एंजल टॅक्स आजपासून बंद। कॅपिटल गेन टॅक्स 20%वरून आता 12.5%वर। विदेशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 40वरून आता 35%। इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा। सरकारकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, तर नव्या टॅक्स रिलीजमध्ये स्टँडर्ड डिक्शनची लिमिट वाढवली। पेन्शनधारकांना कौटुंबिक पेन्शनवर आता 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे। देशभरातील 2/3 करदात्यांनी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला। निर्मला सीतारामन यांची माहिती।